माणूस कसला गे? तो मुलगा आहे निरंजन. हा तोच. कोण? हा निरंजन. तुम्ही ओळखता का त्याला? काय डायरेक्ट ओळख नाहीये माझी त्याच्याशी. तो प्रियंकाचा भाऊ आहे. अच्छा. प्रियंका आणि दादा म्हणजे कॉलेज पासूनचे मित्रमैत्रिणी म्हणजे होते. तर त्यांच्यात काही संबंध नाहीत, पण म्हणणं कधीतरी येते ती त्रास द्यायला तर. आणि तो पण. ती प्रियांका आहे ना, ती चांगली बाई नाहीये. तिने राजाराम काकांना मारण्यासाठी एका माणसाला पैसे दिले. म्हणजे एखादी बाई इतक्या खालच्या थराला उतरू शकते, मला तर कल्पना सुद्धा करवत नाही. तुम्ही ना तिच्यापासून लांब राहा. हे काय चालवलं तुम्ही? आधी सांगा माझा मुलगा कुठे आहे? साहेब तुम्ही कशाला काळजी करताय त्याची? अहो गुडेकर साहेब तिची काळजी घेतायत, तुम्ही तिची काळजी करू नका. तुम्ही मला फक्त एवढंच सांगा, मला कुठं कधी भेटताय? आज दुपारी. चालेल. कुठे? तुमच्या ऑफिसच्या बाहेर. आपल्या घरावरती जे लोन घेतलंय त्याचे 50 लाख रुपये माझ्या अकाउंटमध्ये जमा झालेत. त्याचं काय करायचं? ते पैसे आपल्या प्रोजेक्टमध्ये. नाही नको. हे पैसे तू आसावरीच्या बाबांना देऊन त्यांचं घर त्यांना परत मिळवून देशील. हो पण ते घर त्यांनी विकलं ना. हो पण ते ज्याला कोणाला विकलं त्याच्याकडून आपण ते परत विकत घेऊ शकतो. नाही, मी काय म्हणते, तो बघायचा कार्यक्रम एकदा लवकरात लवकर उरकून घेऊया ना आपण. तुम्ही बोललात का तिच्याशी? हो बोललो ना मी. मग काय म्हणाली ती? तिला काय खूप शिकायची इच्छा आहे, पण मी तिला सगळं समजावून सांगितलं. पटलंय तिला. पटेल हळूहळू पटेल. शिवाय आपण हे सगळं तिच्या भल्यासाठीच करतोय ना. खरंय. मला आधी शार्दूलला भेटायचंय आणि त्यानंतरच मी ही केस हातात घेईन. समजलं? सांग तुझ्या बॉसला. ठीक आहे. बोलतो मी बॉस. पैशाचं काय झालं? शार्दूलशी बोललास तू? हो ते सगळं झालं. मग आता लवकरात लवकर एखादा वकील पकडून मला जामिनावर सोडवा इथून. माझा प्रयत्न चालू आहे. कदाचित आजच वकील साहेब भेटायला येतील. फक्त एकदा मला इथून सुटू दे. मग बघ मी काय करते ते. हा बोलर. मी बोललो त्या चपाटी वकिलांशी आणि प्रियंकाचा भाऊ पण जाऊन भेटलाय त्यांना. माणूस कामाचा आहे ना. हा डोंट वरी. तू एकदम निश्चिंत राहा. पैसे मिळणार असतील ना तर तो कोणतीही केस घेतो. आणि एकदा का ती केस ताब्यात घेतली की मग आपल्या आशिलाला वाचवण्यासाठी तो काहीही करू शकतो. मी ऍडव्होकेट सपाटे. भोसले साहेबांनी तुमची केस माझ्याकडे दिली. वकील साहेब मी इथे काही बोलायची गरज नाहीये. इथून मी आधी तुम्हाला जामिनावर बाहेर काढतो. मग काय ते सविस्तर बोलू. अँड डोंट वरी, या प्रकरणामधनं मी तुम्हाला सोडवेन. मी त्या घर मालकाला भेटलो, त्याला विचारलं तर तो म्हणाला की नवीन घर बांधण्यासाठी त्याने ते घर पाडलं. सुशीलाबाई, अरे आधी तू आलास? हो. दोघा भावांची काय उभ्या उभी मीटिंग चालली आहे का इथेच? नाही मीटिंग कसली, असंच. काही प्रॉब्लेम आहे का? मग प्रॉब्लेम काय नाही. मी ते त्याला साईटवर सगळं व्यवस्थित आहे ना विचारत होतो. बाकी काय प्रॉब्लेम काही नाही. पण मग ह्याचा चेहरा का असा पडलाय? अगं भूक लागली असेल, थकून आला ना खूप. हो ना. भूक लागली. अरे सांग ना मग. अरे उभा काय आहेस? जा फ्रेश हो, मी वाढते तुला. चल. हो आलोच मी. स्वयंपाक तयार आहे, तुम्ही पण या. आलोच. सगळे मिळून जेवायला बसूया.